नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोटिवेशन देणार आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना। डोंट वरी, अशा कोणत्याही गोष्टी सांगून तुमचा वेळ वाया घालवणार नाही, बट काही अशा बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला तुमच्या एजनुसार सुद्धा पटणार आणि लॉजिकल पण वाटणार। सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, बघा 10वी आणि 12वी दरवर्षी येत नाही, हे नेहमी आमचे अखर्ते सर म्हणायचे, हे एकचदा येते आयुष्यामध्ये, तर याला तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट द्या तुमचा। जो पण आतापर्यंत तुम्ही बेस्ट दिला नसेल, तुमचं पोटेन्शियल एनर्जी युटिलाइज केली नसेल, तर रिस्टार्ट आणि 100 and 200% तुम्ही तुमच्या 10th आणि 12च्या बोर्डला द्या। सेकंड गोष्ट मी नेहमी फॉलो करायचो माझ्या इंजिनिअरिंगमध्ये, स्टडी हार्ड पार्टी हार्ड। अभ्यास खूप दणानून करा आणि पार्टी त्याच्यापेक्षा पण जास्त दणानून करा। मूवीज बघायला जा, मामाच्या घरी जा, एन्जॉय करा, पण आता स्टडीला कॉम्प्रोमाइज करू नका, बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी ठेवा। थर्ड सगळ्यात महत्त्वाचं, मला आत्ता आठवते 10thमध्ये मी यशशास्त्र नावाचं बुक वाचलं होतं आणि त्याच्यामध्ये एक छान कोट होता, आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल। ॲज सिम्पल ॲज दॅट। आतापर्यंत जी मेहनत केली नाही, आतापर्यंत जे एफर्ट्स घेतले नाही 9th पर्यंत असो किंवा 11th पर्यंत, ते तुम्हाला आता पुढचे 45 to 60 डेज घ्यायचे आहे मित्रांनो, आणि तेव्हाच तुमचे रिझल्ट चेंज होणार। कारण बेसिक आहे, इनपुट 1 देणार तर आउटपुट 2 तर येणार नाही आहे, तर थोडे इनपुट्स वाढवा, ऑटोमॅटिकली तुमचं आउटपुट पण वाढणार। आता बघा, एक अजून माइंडमध्ये येतं की सर मी माझ्या वॉलवर लिहिलं आहे 90%, 85%च्या वर आलं पाहिजे की, ते हे बरोबर आहे। कारण बघा, कोणती गोष्ट दोनदा क्रिएट होते, एकदा माणसाच्या डोक्यामध्ये आणि नंतर ते रियालिटीमध्ये। तर म्हणून जर तुम्ही वॉलवर लिहिलं असेल, तुम्ही अफर्मेशन करत असाल, तर खूप छान करत राहा, कारण त्या गोष्टी क्रिएट होतात। कारण पहिले त्याला माइंडमध्ये यावं लागतं, मग त्याला रियालिटीचं फॉर्म येतं। आता काही नगिनी असेल, काही विद्यार्थी असेल असे की ज्यांनी लेट स्टार्ट केला किंवा मागच्या 2-3 महिन्यापासूनच ते सिरियसली अभ्यास करत आहे, तर मी तुम्हाला म्हणेल मित्रांनो, इट्स नेव्हर टू लेट। कारण झाड लावण्याची योग्य वेळ कोणती होती, तर 30 वर्ष अगोदर, आणि तुम्ही मला आत्ता विचाराल झाड लावण्याची योग्य वेळ कोणती आहे, तर मी म्हणेल ती आत्ता आहे। आता तुम्ही झाड लावायला पाहिजे, जेणेकरून अजून लेट होणार नाही तुम्ही। सो ऑलवेज रिमेंबर, इट्स नेव्हर टू लेट। आता अजून एक गोष्ट लक्षात येत आहे की तणाव। सर आता एक्झामच्या वेळेस स्ट्रेस येतो, एन्झायटी येतं, ओव्हर थिंकिंग येतं। बघा मित्रांनो, जर तुम्ही स्ट्रेस किंवा प्रेशर हँडल करू शकत नाही ना, तर तुम्ही सक्सेस पण हँडल करू शकणार नाही। आणि हे मी नाही म्हणत, हे डोनाल्ड ट्रम्पनी पण म्हटलं आहे की माझे भरपूरसे जे सक्सेसफुल मित्र आहे ते माइट बी हायली इंटेलिजंट आहे नाही आहे माहीत नाही, पण त्यांच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी खूप जास्त आहे। कारण तुम्ही नरेंद्र मोदी सरांचं एक्झाम्पल घ्या, ते की एरोनॉटिकल इंजिनियर आहे का की सायंटिस्ट आहे, नाही, पण त्यांच्याकडे जे प्रेशर हँडलिंग किंवा स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी आहे ते माइट बी भरपूर लोकांमध्ये नसू शकते। तर म्हणून थोडं तुम्ही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि जे पण काही निगेटिव्ह थिंकिंग आहे ते मॅनेज करून फोकस करू शकत असाल, तर खूप चांगली गोष्ट, तुम्ही यश पण नक्कीच हँडल करणार। आता एक शेवटी 2 ते 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तर काही होऊ शकत नाही, पण एक कोट वाचला होता मी नेहमी, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, बट एका मिनिटात घेतलेल्या डिसिजनमुळे आयुष्य नक्की बदलू शकतं। म्हणून या व्हिडिओनंतर एक डिसिजन घ्या की मी चांगला अभ्यास करतो, आणि मी गॅरंटी घेतो, मी स्वतः इंजिनिअरिंगमध्ये माझा अराउंड 9.32 CGPA राहिलेला आहे। मी स्वतः PLमध्ये आणि फक्त एक्झामच्या अगोदर अभ्यास करायचो, तरीसुद्धा चांगले मार्क्स येत होते। तर म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही त्या 3 तासाच्या पेपरमध्ये किती व्यवस्थित प्रेझेंट करता, स्वतःचं थॉट्स, स्वतःचा अभ्यास, ते जास्त महत्त्वाचं आहे। तर खूप जास्त विचार करू नका, पुढच्या 60 डेजमध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्ही आणू शकता। आणि कुठे पण काही अडचण असेल, निगेटिव्ह थिंकिंग येत असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, मी नक्की तिथे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल। विश यू ऑल द बेस्ट।